सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 110 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण नामधारक वासनिक या सद्भक्तांच्या आचरणाच्या अनुषंगाने, तत्वसिद्धांताच्या अनुषंगाने चिंतन करत आहोत। खरं म्हणजे आपण आचार करावा धर्माचा आणि तत्वसिद्धांत समजून घेऊन त्यावरती चालावं, ही जी भावना आहे, हा जो हेतू आहे, हा परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराची जी भक्ती ही फक्त मुक्तीसाठीच आहे अशा विचारांनी चालणारे जे लोक आहे, जे सद्भक्त आहे, त्यांच्या अनुषंगाने त्यांना काही वाटणार नाही, कारण त्यांच्या जीवनाचं जे ध्येय हे परमेश्वर प्राप्ती ठरलेलं आहे। आणि हे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने ते ज्यावेळेस धार्मिकता करतात त्यावेळेस जर समजलं की परमेश्वर प्राप्ती कशातून होईल, काय केलं तर आपल्याला देव भेटेल, हे समजलं तर ते करायला लगेच तयार होतात। कारण आपल्या जीवनाचं ध्येय ठरलं आहे आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण कोणत्या दिव्यातून, कोणत्या नियमातून किंवा कोणत्याही अडीअडचणीवरती मात करण्यासाठी तयार असतो। भौतिक जगामध्ये आपल्या जीवनाचे ज्या महत्त्वाकांक्षा असतात, अभिलाषा असतात किंवा स्वप्न असतात, त्याच्यासाठी अत्यंत कष्ट घेणारे लोक आपण बघत असतो। आपणही त्यातून गेलेलो आहे, कारण आपल्या जीवनाचं काहीतरी साध्य ध्येय हे ठरूनच आपण जीवन जगत आलो। आणि ते करत असताना ज्यावेळेस आपल्याला धर्म कळाला, समजला आणि धर्माच्या अनुषंगाने आपण आपल्या जीवनाकडे बघायला लागलो, त्यावेळेस मात्र ते भौतिक जीवनाचे जे ध्येय असतील हे आपल्याला अत्यंत क्षुल्लक आणि छोटे वाटायला लागले। कारण परमेश्वर प्राप्तीचं हे जे ध्येय हे सर्वात मोठं आहे, त्याच्या पलीकडं काही ध्येय नाही, हे सर्वात मोठं आव्हान आहे, त्याच्या पलीकडं कोणतंही आव्हान नाही। आणि ते ज्यावेळेस आपण आपल्या जीवनाचं ध्येय ठरवतो त्यावेळेस मात्र बाकीच्या साऱ्याच गोष्टी आपल्यासाठी छोट्या होऊन जातात। परंतु ते ठरवण्यासाठी प्रथम आपल्या जीवनाचं हित समजणं, तो परमेश्वर काय हे समजणं, आपली भक्ती समजणं आणि त्या भक्तीतून मिळणारं आपल्याला जे फळ आहे ते समजणं अत्यंत गरजेचं आहे। यदा कदाचित ते जर आपण न समजून घेता जे आपल्या भौतिक जीवनाचे जे ध्येय ते ध्येय मिळवण्यासाठीच आपण धार्मिकता करतोय, आणि धार्मिकता जर करत असेल ती दृष्टपर धार्मिकता होईल, दृष्टपर भक्ती होईल आणि ती देवतेची भक्ती होईल। खरं म्हणजे जे आपले भौतिक जीवनाचे जे ध्येय असतील, अभिलाषा असतील, महत्त्वाकांक्षा असतील, त्याच्यासाठी कोणती धार्मिकता करायची गरज नाही। परमेश्वराची तर नाहीच नाही, पण देवतेची सुद्धा भक्ती करायची गरज नाही, कारण कर्मवश सकळे पावे परमेश्वराने सांगितलंय। पूर्वकर्मामध्ये आपण जे कर्म जोडलेले, ते जोडलेले कर्मानुसारच आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे बी भेटतंय ते भेटत राहतं। ती देवता जरी देत असली तरी आपण अर्जित केलेलं असतं, मिळवलेलं असतं, आणि ते अर्जित जे आहे तेच आपल्याला प्राप्त होत असतं। त्यासाठी काही विशिष्ट कोणती भक्ती, विशिष्ट कोणता काही विधी कर्मकांड करण्याची गरज नसते। परंतु अज्ञानी जीवाला ती एक सवय, एक संस्कार असल्यामुळं तो कशाची तरी कुठंतरी काहीतरी भक्ती केल्याशिवाय जगू शकत नाही, कारण तो श्रद्धाळू प्राणी आहे। तसं दैवराटीचं नाही आहे। दैवराटीच्या मध्ये आल्यानंतर आपण ज्यावेळेस परमेश्वराची भक्ती समजून घेतो, जाणून घेतो, परमेश्वराचे तत्व सिद्धांत विचार आचार प्रणाली समजून घेतो, जाणून घेतो, आणि त्यावेळेस आपली परमेश्वर प्राप्तीचं ध्येय ठरवतो, त्यावेळेस मात्र आपल्याला ही जाणीव झालेली असते की परमेश्वर प्राप्ती ही आपल्या प्रयत्नांनी, आपल्या कृतीने, आपल्या त्यागाने, आपल्या आचरणाने, परमेश्वराने सांगितले जे तत्वसिद्धांत त्या नियमानेच आपल्याला भेटू शकते। ते काय आर्जिकत्व नसतं, पाठीमागं मिळवलं आहे मग आपल्याला भेटणारच आहे। हा, काही अंशी आपल्याला संस्काराच्या अनुषंगाने कळत न कळत आपण ज्या क्रिया केलेल्या असतात त्याचा परमेश्वर आपल्याला सहाय्य करून आपल्याला जे द्यायचे ते देतात। जसं बोध आहे, हे पूर्वकर्मामध्ये कळत न कळत आपण आपल्याकडून अहेतुक बुधभजन घडलं आणि त्याचं देणं म्हणजे बोध, तो परमेश्वराने दिलेला आहे। मात्र आता बोध देण्या इतपत क्रिया आपल्याकडून घडली, त्या क्रियेचं फळ आपल्याला भेटलं, पण इथून पुढं जर दैवराटीत चालायचं असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न, परमेश्वराचे तत्वसिद्धांत जाणून घेऊन त्या ज्ञानावरती, त्या नियमावरती जर चाललं तरच पुढं भेटेल, अन्यथा कर्मवशे आपल्याला काही भेटणार नाही। आणि म्हणून अन्यराटीच्या भक्तीमध्ये आणि दैवराटीच्या भक्तीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। परंतु ह्याच भक्तीमध्ये जगत असताना आपण वेदवंत होतो, बोधवंत होतो,
उपदेशी होतो, नामधारक होतो, वासनिक होतो, भिक्षुक होतो. ह्या दैवराटीच्या भक्तांमध्ये, सद्भक्तांमध्ये आपण मोडत असताना, परमेश्वराची भक्ती करत असताना जर यदाकदाचित आपल्याकडून जर कर्मराटीचे म्हणजे भौतिक जगातल्या सुखाच्या अनुषंगाने जर आपण अभिलाषेपोटी जर आपण परमेश्वराची भक्ती करत असत तर ती भक्तीसुद्धा कर्मराटी सारखीच देवतेचीच होते. कर्मराटीचेच नियम त्याला लागतात, म्हणून आपण दैवराटीचे ठरत नाही. आणि म्हणून परमेश्वराच्या या परमार्गामध्ये जीवन जगत असताना आपल्या जीवनाचं जे ध्येय ते अत्यंत समजून उमजून आणि जाणून करायचं असतं. परमेश्वर प्राप्तीचं ध्येय हे सहजासहजी आपल्याला स्पष्ट दिसत नाही, सहजासहजी आपल्याला भेटत नाही आणि सहजासहजी आपण त्याचा विचार करत नाही. तर त्याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला जो बोध दिला आहे त्या बोधाच्या अनुषंगाने जर आपण अभ्यास केला, ज्ञानमोचक परमेश्वर सांगितलं ते ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला. बरं, ज्ञान जरी मिळवलं ते शब्दशः ज्ञान मिळवल्यानंतर त्याची प्रतीती आपल्याला आली आणि आपल्या जीवनामध्ये आपण उतरवण्याचा त्याचा प्रयत्न केला तरच आपण ते ध्येय ठरू शकतो, ध्येय बघू शकतो आणि ते ध्येय मिळवण्यासाठी त्या अध्यात्माच्या रस्त्यावरती चालू शकतो. त्याच्यामुळं जितकं सोपं दैवराटी आहे तितकीच अवघड आहे, परंतु परमेश्वराचं साह्य असल्यामुळं ते अवघडातलं अवघड कामसुद्धा आपण पूर्ण करू शकतो. हा आशावाद परमेश्वराने अनेक वचनाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे, तो आधार आपल्याला दिलेला आहे, तो धीर आपल्याला दिलेला आहे आणि त्यावरतीच आजपर्यंत आपण चालत आलेलो आहोत. पुढेही परमेश्वराचं बोट पकडूनच आपल्याला चालायचं आहे. फक्त ती तयारी आपल्याला ठेवायची, ती मानसिकता आपण ठेवायची, तो प्रयत्न आपल्याकडून आपल्याकडेनी असला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण अनेक वचनांमधून हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. खरं म्हणजे परमेश्वराने सांगितलेले हे तत्व सिद्धांत बघत असताना आपल्या लक्षात येतं आहे की आपण ह्या बऱ्याचशा जे तत्व आहे, आचार विचार प्रणाली आहे ते करू शकतो, परंतु समजून घेतलं तर करू शकतो. एखाद्या व्यक्तीची करण्याची तयारी आहे परंतु माहीतच नाही झालं, ज्ञानच नाही झालं तर तो करणार कुठून. त्याच्यामुळं पहिली पायरी आहे परमेश्वराच्या तत्व सिद्धांत जाणून घेणं, आचार प्रणाली जाणून घेणं आणि मग त्यावरती चिंतन करून करण्याचा, चालण्याचा प्रयत्न करणं. तरच परमेश्वर प्राप्तीचं जे ध्येय ते आपल्यापर्यंत किंवा आपण त्यापर्यंत पोहोचू शकतो. अन्यथा आपल्यापासून ते खूप दूर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मागच्या वेळेस आपण परमेश्वराने सांगितलं, बाई ही येतीच्या दर्शनाय चाडा येती तरी येते नेनो कोणची तारील. परमेश्वर म्हणतात, माझ्या दर्शनाच्या चाडेने, माझ्या दर्शनाच्या उद्देशाने, ध्येयाने जर कुणीही व्यक्ती जर येत असेल तर कोणती देवता सहाय्य करील सांगता येत नाही. तसं आपल्या जीवनाचं ध्येय परमेश्वर प्राप्तीचं जर ठरलं आहे, त्या परमेश्वराचं दर्शन आपल्याला आता मिळवायचं आहे हे आपलं जर ठरलं आहे आणि त्या रस्त्याने, त्या ध्येयाने आपण जर आध्यात्मिक प्रगती जर करत असेल तर आपल्यासाठी सहाय्य करण्यासाठी परमेश्वरांनी पावलोपावली देवतेंची फौज उभी केलेली आहे. फक्त आपलं ते ध्येय पूर्ण आपल्याला दिसलं पाहिजे, स्पष्ट आपल्याला जाणवलं पाहिजे, कळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण आपलं एक एक पाऊल पुढं टाकायला सुरुवात केली पाहिजे. कारण परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली ती त्याच उद्देशाने, स्वतःचा परमेश्वराने साकार झाले, अवतार घेतला तो त्याच उद्देशाने, वाडोवाडी फिरले परमेश्वर त्याच उद्देशाने आणि ह्या जीवाचं हित पाहून स्वतःच्या प्राप्तीला घेऊन जाण्यासाठी परमेश्वराने जे जीवधर्म, देहधर्म स्वीकारले ते सुद्धा ह्याच उद्देशाने. ज्या उद्देशाने परमेश्वराने सर्वच केलं तोच उद्देशामध्ये जर आपण बसलो, तोच उद्देश आपण करायला सुरुवात केली तर परमेश्वराचं साह्य आपल्याला पावलोपावली लाभल्याशिवाय गत्यंतर नाही किंवा पावलोपावली लाभल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पावलोपावली आपल्याला ते लाभत असतं आणि परमेश्वर त्याच्यासाठी एक आपल्याला आधार देतात, एक सूत्र सांगतात की जर तुम्ही माझ्या दर्शनाच्या अनुषंगाने जर चालत आला तर कोणती देवता, कोणती शक्ती तुम्हाला मदत करील हे तुम्हाला कळणार पण नाही, सांगता पण येणार नाही. त्यामुळं आपण फक्त परमेश्वराच्या प्राप्तीच्या ध्येयाच्या अनुषंगाने चालत राहणं हे आपल्या हातात आहे. तो प्रयत्न आपल्या हातात आहे. जे आपल्या हातात आहे ते आपण केलं पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न, तो करण्याचा हट्ट असतो, करण्याचा वासना आपण जर ठेवली तर परमेश्वर नक्कीच त्यातून आपल्याला पुढे पुढे रस्ता दाखवत असतात आणि आपल्याला सहाय्य करून प्राप्तीला घेऊन जात असतात. ह्याच अनुषंगाने परमेश्वर सांगतात, जर तुम्ही माझ्या दर्शनाला येत असेल तर मी अर्थात ते परमेश्वर वाडीवाडी गवसिते. परमेश्वर शोधक, वेदक, बोधक आहे. ते शोधणी करतात, वेद निर्माण करतात, आवड निर्माण करतात आणि बोध देतात. मायेच्या तमी विभागातून काढण्याच्या अगोदर परमेश्वरांनी जेव्हा स्वतःला
स्वतःचा आनंद देण्याची प्रवृत्ती निर्माण झाली, तेव्हा परमेश्वराने शोधणी केली का देवता काय, प्रपंच काय, जीव काय, आणि या शोधण्यातून परमेश्वराने आपली निवड केली ह्या स्वतःचा आपला आनंद देण्यासाठी. आणि खूप मोठा धोका होता परमेश्वराच्या अनुषंगाने, कारण हा निरानंद जीव त्याला आनंद द्यायचा, अनंत दोष, त्या दोषातून त्याला बाहेर काढायचं आणि मग त्याला तयार करून अयोग्य ते योग्य करून मग परमेश्वर प्राप्ती द्यायची. ही खूप मोठं चॅलेंज, खूप मोठं आव्हान परमेश्वराकडे होतं. परंतु जीव सर्वाधिकारी असल्यामुळं आणि बोधदातृत्वाचा अधिकारी असल्यामुळं परमेश्वर त्याला ते देऊ शकत होते, आणि म्हणून परमेश्वराने शोधणी करून या जीवाची निवड केलेली आहे. आपण हा विचार, हे चिंतन आपण पहिल्याच सत्संगामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळं परमेश्वर वाडीवाडी फिरतात. महादाईसा एकदा असंच देवाला विचारते की परमेश्वरा, तुम्ही पैठणला गेले, बाईसा ज्या आहे त्या बाईसांनी कडे गेल्यानंतर 3 दिवस बाईसांनी तुम्हाला अपमानित करून पायपुसण्यावर बसवलं, दुधाकारांट्यातून दूध दिलं, आणि तरीही परमेश्वरा तुम्ही ते सहन करून परमेश्वराने तुम्ही त्या बाईसांना प्रेमदान दिलं. हे का आणि कसं? त्यांच्याकडे अशी काय योग्यता होती, काय त्यांच्यामध्ये पात्रता होती तर तुम्हाला हे सारं करावं लागलं आणि तुम्ही केलं? तर परमेश्वर स्पष्ट सांगतात की हा जो जीव आहे या जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही. जीवाला स्वतःहून कधी ज्ञान संभवत नाही, आणि परमेश्वराला जीवोद्धारण्याची व्यसन तळमळ असल्या कारणाने परमेश्वर दानी दाता आहे. त्याचप्रमाणे ज्ञानाची अर्थता जी जीवाच्या ठिकाणी असावी लागते ती कुठेतरी कोपऱ्यात पडलेले हे जे जीव असतात त्यांना परमेश्वराला शोधावं लागतं. वाडोवाडी फिरून परमेश्वर स्वतः जातात. बाईसांग परमेश्वर स्वतः गेले, पूजने माईम भटांसाठी स्वतः डोमेग्रामला आले. सिन्नरला देव असताना दादूसांग कर्वे आचार्यांना स्वतः परमेश्वराने आणलं, कारण स्थिती दिली त्यातून त्यांना तो जाणवलं आणि त्यातून परमेश्वराचा वेद निर्माण होऊन परमेश्वराने त्यांना आणलं. तर परमेश्वर जोपर्यंत काहीतरी करत नाही तोपर्यंत हा जीव परमेश्वराकडे येत नाही. परमेश्वराने अनेक दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला समजवलंय. मासळीचा दृष्टांत, परत कुकडियाचा दृष्टांत. तर मासळीच्या दृष्टांतातून परमेश्वर फक्त नजरेतून त्या जीवाला वेद देतात, बोध देतात. कुकड्याच्या दृष्टांतून स्पर्श देतात, स्पर्शातून परमेश्वर जीवाला ज्ञान देतात, बोध देतात. असे काशवीचा दृष्टांतातून फक्त अंतःकरणातून चिंतन करून परमेश्वर या जीवाला ज्ञान बोध देतात. अशा अनेक दृष्टांताच्या माध्यमातून परमेश्वरांनी हे परमेश्वराचं जे कार्य आहे जीवाच्या प्रती ते आपल्याला समजून सांगितलंय. म्हणून परमेश्वर वाडोवाडी भक्त जो आहे त्याला वाडोवाडी फिरून शोधतात, आणि त्या योग्यतेचे भक्त असेल तर त्या पद्धतीनं परमेश्वर तिथं जाऊन त्यांच्याकडून जी केलेली कृती कारण त्यांनी पूर्वकर्माची जी जोड असेल, त्यांचा जोपर्यंत तो कर्मनाश असेल, दोष असेल नासत नाही तोपर्यंत परमेश्वर सुद्धा त्यांना बोध देऊ शकत नाही. आणि ते नासण्यासाठी ते परमेश्वर कोणतीही कृती करण्याची तयारी ठेवतात. आपण एखाद्या ठिकाणी पाहुणं जर गेलो आणि आपल्याला तेवढ्या पद्धतीनं प्रतिसाद नाही भेटला तर आपण त्या व्यक्तीकडे परत जात नाही. आपल्या घरी पाहुणा आला तर आपण अत्यंत त्याला उत्साहाने त्याचं स्वागत करतो, आणि जे संस्काराच्या अनुषंगाने जे करणं आहे ते करतो. याच्या पाठीमागचे कारण काय की तो जीवाने आपल्याविषयी नाराजी किंवा द्वेष त्याच्यामध्ये आपल्याविषयी मनात निर्माण होऊ नये. पण इथं प्रत्यक्ष परमेश्वर बाईसांकडे जातात. बाईसांकडे गेल्यानंतर त्या बाईसा अहंतेने स्वतःची पूजा करून घेतात, परमेश्वराला पाय पुसण्यावरती बसवतात. ती एकदा नाही, दोनदा नाही, 3 दिवस. आणि त्या 3 दिवसात परमेश्वराने जे बी बाईसांकडून दिल्या गेलं ते अत्यंत कोणत्या प्रकारच्या मनात भावना येता ते स्वीकारलं. परंतु जेव्हा बाईसांमधला तो दोष आहे तो निघून गेला त्यावेळेस मात्र नजर झाल्याबरोबर बाईसांमध्ये पश्चाताप निर्माण झाला, आणि परमेश्वराच्या पायावरती त्यांनी, श्रीचरणावरती त्यांनी आपला देह टाकून माफी मागून प्रायचित्त घेऊन परमेश्वराचे
झाले त्यावेळेस परमेश्वराने त्यांना प्रेमदान दिलं. म्हणजे वाडोवाडी फिरून परमेश्वर हे जीव जे आहे यांना ज्ञान बोध देत असतात. भांडारेकर असेल, सर्वच भक्त जे बघा भांडेकरांच्या योगाला अधिकाराला तिथं स्वतः परमेश्वर भिक्षेला जातात आणि भटो मागील फांकी बघा ह्या नुसत्या शब्दातून शब्द रचण्याच्या दृष्टांताच्या माध्यमातून त्यांना तो वेद देतात आणि भांडारेकर तसेच उठून देवाच्या पाठीमागं यायला सुरुवात करतात. 16 वर्ष परमेश्वराच्या सन्निधानात असतात. स्वतःची पाठ परमेश्वराला कधी दाखवत नाही. परमेश्वराचं सर्व काही सेवा करून परमेश्वर प्राप्तीला जातात. तर परमेश्वर ह्या जीवासाठीच अवतरलेले असतात. ज्या जीवाला परमेश्वराची जाणीव होते. पूजनीय भांडारेकरांकडे देव जेव्हा जातात कोणत्या प्रकारचं तत्त्वज्ञान परमेश्वरांनी सांगितलेलं नाही आहे. अगदी छोटासा प्रसंग आणि त्या प्रसंगातून हे आपले हितक्ष असं समजून भांडारेकर लगेच उठतात आणि निघतात. आपल्याला तर त्या सर्वच खूप तत्त्वज्ञान कळालंय. 1237 सूत्र दृष्टांत, हजारो लीळा, अनेक साधू संतांच्या माध्यमातून आपल्याला हे तत्त्वज्ञान येतंय, ऐकतोय, आपण कळतंय. तरी आपल्यामध्ये जी परमेश्वराच्या समर्थवादावरची ती निष्ठा यायला पाहिजे, भाव यायला पाहिजे, ते दृढत्व, ती प्रगल्भता यायला पाहिजे, ती भेटत नाही. त्या मानाने पूजनीय बाईसा असेल, पूजनीय आचार्य असेल, पूजनीय माईमभट असेल, भांडारेकर असेल, यांचं जर पहिले प्रसंग जर आपण बघितले तर परमेश्वराने त्यांना काही एकाच वेळेस 1237 सूत्र सांगितले का? एकाच वेळेस सर्व तत्त्वज्ञान सांगितलं का? नाही. जेवढं अत्यावश्यक, जेवढं गरजेचं आहे, एवढं प्रॅक्टिकल नॉलेज त्यांच्या अनुषंगाने ते तिथं जे गरजेचं आहे ते देऊन परमेश्वराने त्यांना बोध दिलेला आहे. त्या मानाने आपल्याकडे सर्वच समोर आहे. ज्यावेळेस आपण उपदेश घेतला, एक सहज प्रसंग आपल्या समोर आपलाच पुढे आणा की आपण अन्य होतो, आपण देवतेची भक्ती करत होतो, कोणीतरी माध्यमातून निमित्तातून आपल्याला परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितलं, त्यांनी कितीतरी तत्त्वज्ञान आपल्याला समजावलं. तास 2 तास आपले प्रश्न, त्यांचे उत्तरं, अनेक गोष्टी. नंतर मग आपल्या मनामधले जी शंका आहे त्या दूर झाल्यानंतर थोडं थोडं घाबरत आपण दैवराटीकडे आलो. मनात अनेक शंका घेऊन दैवराटीकडे आलो. परंतु अभ्यास करायला लागला, साधू संतांचा आपल्याला सहभाग लाभला, त्यातून आपली प्रचिती आली आणि मग आपण आपल्यामध्ये दृढत्व निर्माण झालं. त्यानंतर आपण अभ्यास करायला लागलो. त्या अभ्यासातून आपल्याला धर्म थोडा थोडा समजायला लागला आणि इतकं समजून सुद्धा आपल्यामध्ये जी प्रगल्भता, जी दृढत्व यायला पाहिजे ती आलेली नाहीये, येत नाहीये. याच्या पाठीमागचे कारण आपला संस्कार असेल, आपला अप्रयत्न असेल. परंतु त्यांच्यापेक्षा आपल्याला जर आपण विचार केला तुलनात्मक दृष्टीनं, सर्व तत्त्वज्ञान आपल्या समोर आहे, अगदी स्पष्ट आहे. कोणती कृती केल्यानंतर, कोणतं कर्म केल्यानंतर काय प्राप्ती होणार आहे, कोणती भक्तीतून कशा उद्देशाने, कोणत्या भावाने भक्ती केली तर आपल्याला काय प्राप्त होणार आहे, कोणत्या कृतीनंतर कोणती कृती करायला पाहिजे, त्या कृतीचं फळ काय, सर्व आपल्या समोर आहे. आणि तरी जर आपल्या मनामध्ये साशंकता असेल, आपल्या मनामध्ये शंका असेल आणि ती दृढत्व आणि ती प्रगल्भता, ती परिपक्वता जर येत नसेल तर आपण दैवराटीच्या असून का उपयोग नाही. म्हणून परमेश्वर वाडीवाडी भक्ताला शोधतात. आजही ते कार्य परमेश्वराचं अखंडित चालू आहे, निरंतर चालू आहे. कारण आजही परमेश्वराचं जे बोध दातृत्व त्याचं काम चालू आहे. कारण परमेश्वर म्हणतात बोध आणि बोध शक्ती येथूनच किंग. जर परमेश्वराकडूनच जर बोध आहे तर परमेश्वराचं अखंड कार्य चालू आहे. वाडोवाडी फिरून गल्ली बोळात जाऊन कोणाला तरी निमित्त करून त्या जीवापर्यंत परमेश्वराचं पोचणं, तो प्रसंग निर्माण करणं, त्यातून त्या जीवाकडून त्या जीवाला काहीतरी सांगणं आणि त्याला बोध देणं, हे कार्य परमेश्वराचं आजही अखंडित चालू आहे. आजही आपण जर विचार केला तर आपल्या बाबतीत तशाच प्रत्यय आलेले आहेत, तसेच अनुभव आलेले आहे. आपणही ज्यावेळेस इतरांना निमित्त झालेले त्यावेळेस सुद्धा तसेच प्रसंग निर्माण झालेले, तसेच काहीतरी प्रसंगानुसारच एखाद्या जीवाला परमेश्वर बोध देतात. तर असे जे परमेश्वराचं कार्य हे अखंड चालू आहे. कारण परमेश्वरची जी व्यसन आहे, ही जी उद्धारण्याचं व्यसन आहे, जी तळमळ आहे, ती तळमळ, ती कृपा जी आहे ती परमेश्वराची, ती सतत अखंडित वाहत असते. आणि त्या अनुषंगाने परमेश्वर त्यावेळेस सन्निधानात जे भक्त होते त्यांना सुद्धा परमेश्वराने स्वतः शोधलं. तसंच आजही परमेश्वर बोधदातृत्व देताना त्यानंतर परत अनुसरणाची प्रवृत्ती निर्माण ज्या जीवामध्ये झालेली, त्याला ज्ञानाची अर्थता ज्याच्यामध्ये निर्माण झालेली, त्याला कोणाच्या तरी अनुषंगाने सर्व अखंडित कार्य चालू आहे, निरंतर चालू आहे. त्याच्यामध्ये खंड एकही दिवस नाही, एकही क्षण नाही, एकही मिनिट नाही.
आपल्याला 4 तास काम केलं तर 2 तास आपल्याला आराम करावा लागतो, परंतु परमेश्वराचा आराम हा एकही क्षणाचा नाही आहे. अखंडित कार्य परमेश्वराचं चालू आहे आणि ते कार्य फक्त परमेश्वरच करू शकतात. कारण परमेश्वराची ती तळमळ, जीव उद्धारण्याचं ते व्यसन परमेश्वरांनी अंगीकारलेलं आहे, स्वीकारलं आहे. आणि म्हणून परमेश्वर अर्थात ते वाढोवाढी गिवसतात, शोधतात आणि त्या पद्धतीने परमेश्वराचं काम सतत चालू असतं. कारण कोणाला ज्ञान द्यायचं आहे, कोणाला प्रेम द्यायचं आहे, कोणाला बोध द्यायचा आहे, कोणाला नुसता संबंधदान द्यायचं आहे. त्याची जशी जशी योग्यता ज्याप्रमाणे आहे त्या पद्धतीनं. जर बाई संकट परमेश्वर ज्यावेळेस पैठणला आले, ते काही एकटे नव्हते, बोने बाया होत्या त्यांच्याबरोबर. बरं, 1 दिवसाच्या आणि 2 दिवसाच्या त्या बोने बाया परमेश्वरावर प्रवास करत नव्हत्या. कितीतरी दिवसापासून परमेश्वराबरोबर ते प्रवास करताय. मेकरला परमेश्वराने स्वतः गोकुळाष्टमीच्या सणाच्या निमित्ताने स्वतःचं बालरूप श्रीकृष्णाचं त्यांना दाखवलंय. तरी त्या बोनेबाई एकही परमेश्वराच्या पाठीमागे लागून अनुसरल्या नाही. परमेश्वरापर्यंत त्या पोहोचल्या, परमेश्वर त्यांच्यापर्यंत पोहोचले, तर त्यांना मात्र ते कळालं नाही, समजलं नाही का नेमके परमेश्वर हे आहे आणि यांच्याबरोबर राहणं हेच आपल्या जीवनाचं हित आहे. ते त्र्यंबकला परमेश्वराला पैठणला सोडून तसे त्र्यंबकला जातात, सिंहस्थाला जातात, परंतु बाईसा ह्या परमेश्वराला तिथं ठेवून घेतात. ते म्हणतात, तुमच्या चरणी त्र्यंबक, तुमच्या चरणी असे अनंत सिंहस्थ, तुम्हाला जायची काय आवश्यकता आहे. वास्तविक परमेश्वराला या बाईसाच्या निमित्तानेच पैठणला यायचं होतं आणि ते आल्या. परंतु बाईसांना सुद्धा तेवढी योग्यता, अधिकार असल्यामुळं बाईसांनी तेवढ्याच सक्षमतेने देवाला थांबवलं आणि बाईसांना परमेश्वराला प्रेम द्यावं लागलं. तर पाठीमागचा त्यांचा जो अधिकार, ती योग्यता आणि प्रयत्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पोळ्या सुनियापरी असावे म्हणे. जर वाडोवाडी जरी फिरत असले, परमेश्वर जरी बोध देत असले आणि वाडोवाडी फिरून परमेश्वर जे कार्य जे आहे ते अखंड परमेश्वर जरी करत असले, तर या भक्तांनी राहायचं कसं. पोळ्या सुनियापरी असावे म्हणजे कुत्रं जे असतं उन्हाळ्यामध्ये त्याला गरम होत असतं आणि ते त्याला सहन होत नाही. ते तोंडातून जीभ काढतं आणि बाजाखाली जातं, झाडाखाली जातं, आणखीन कुठं कुठं लपण्याचा प्रयत्न करतं, जेणेकरून त्याला असं वाटतं इथं बरं वाटेल, तिथं बरं वाटेल, इथं गारवा असेल, तिथं थंडावा असेल. परंतु ती एकाच ठिकाणी 1 मिनिटच्या पर्यंत जास्त राहत नाही. ते सतत पळत राहतं, इकडून लप, तिकडून लप, तिकडून लप. त्याला स्वस्थता अजिबात लाभत नाही. त्या अस्वस्थतेने सतत त्याचा जो प्रयत्न आहे, इकडं भेटेल का तिकडं भेटेल, हा चालू असतो. तसं भक्तांनी सुद्धा परमेश्वर कुठं भेटेल, या परमेश्वर भेटण्याच्या अनुषंगाने, मिळवण्याच्या अनुषंगाने अस्वस्थ राहून स्थानाजवळ भेटेल, भिक्षुकांजवळ भेटेल, वासनिकाजवळ भेटेल, प्रसाद केल्याने भेटेल कुठं, शास्त्रामध्ये भेटेल, ही सतत तळमळ राहिली पाहिजे. आणि त्यातून ते अस्वस्थता निर्माण करून कुठंतरी मिळवण्याच्या अनुषंगाने ह्या क्रियेमध्ये, या विधीमध्ये, या परमेश्वराच्या भक्तीमध्ये या भक्तांनी पोळ्या सुन्याच्या परी असावे. म्हणजे कुत्र्यासारखं राहून परमेश्वर प्राप्ती किंवा भक्ती करत राहावी. कारण ते दुःख आहे, वियोगाचं जे दुःख आहे, परमेश्वराचं जे दुःख आहे, ते सतत आपल्या मनामध्ये राहिलं पाहिजे, ते तेवत राहिलं पाहिजे. 850 वर्ष झाले परमेश्वराने उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती निर्माण केली आणि ते गेले. त्यानंतर कितीतरी पिढ्यानंतर आपण जन्माला आलो, परमेश्वराने बोध दिला, बोध देऊन आपण अभ्यासाला लागलो, आपल्याला हे तत्वज्ञान कळायला लागलं. त्यावेळेस आचार्यांना किती दुःख झालं ते आपण जाणून घेतो, समजून घेतो. परमेश्वर ज्यावेळेस उत्तरापंथी गेले, ते सारे भक्त परमेश्वराबरोबर होते, त्यांना सोडून गेल्यानंतर त्या भक्तांवरती काय परिस्थिती निर्माण झाली असेल. आणि आजही आपल्या निमित्ताने परमेश्वर उत्तरापंथी गेले, अवतार कार्य त्यांनी संपुष्टात आणलंय, याचं दुःख आपल्याला सतत लाभलं पाहिजे, याचं दुःख आपल्याला सतत निर्माण झालं पाहिजे. आणि हे दुःख निर्माण होण्याचं कारण एकच, परमेश्वराच्या धर्माची, तत्वज्ञानाची ओळख आणि जाणीव. ओळख जरी आहे पण ती जाणीव नसेल तर त्या ओळखीला काय उपयोग नाही. ती जाणीव आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जात असते. आणि म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितले तुम्ही कसं राहायला पाहिजे, कोणत्या पद्धतीनं राहायला पाहिजे. आणि ती पद्धत आपण या भौतिक जगामध्ये जगत असताना या कुत्र्यांकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते, आपण पाहिल्यानंतर आपल्याला लगेच जाणवेल. म्हणून परमेश्वराने ते उदाहरणं देऊन आपल्याला आपली परिस्थिती किंवा आपली अवस्था कशी असावी हे आपल्याला समजवलेलं आहे. म्हणून भक्तांनी कुठं परमेश्वर भेटेल याची शोधणी सतत करत राहिली पाहिजे.
कोणत्या स्थानावर आपल्याला परमेश्वर भेटेल, कोणतं स्थान केल्यानंतर आपल्याला परमेश्वर भेटेल, याची सतत शोधणी करत ह्या स्थानावरून त्या स्थानावर, त्या स्थानावरून त्या स्थानावरती कोणत्या भिक्षुकांना भेटल्यानंतर आपल्याला साधू संतांकडून परमेश्वर कळेल, समजेल आणि दिसेल किंवा जाणवेल, कोणत्या वासनिकाशी आपण संवाद साधल्यानंतर, चर्चा केल्यानंतर आपल्याला परमेश्वराची जाणीव, ओळख होईल, कोणत्या प्रसाद जोड केल्यानंतर आपल्याला ती प्रसन्नता परमेश्वराची लाभेल, याची सतत आपण तळमळ आणि दुःख केलं पाहिजे. आणि त्या दुःखातूनच परमेश्वरच्या या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि म्हणून आपण हे सतत लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून परमेश्वराने पुढं सांगितलं हे असं होणं थोडंसं अवघड आहे म्हटलं. कारण दात असते ते चणे नाही, चणे असते ते दात नाही. जिथं ज्ञान आहे तिथं भक्ती नाही, जिथं भक्ती आहे तिथं वैराग्य नाही, जिथं वैराग्य आहे तिथं ज्ञान नाही. असं काहीतरी कमीतरता ह्या जीवामध्ये असते. एवढं सोपं नाही परमेश्वराची प्राप्ती, परमेश्वराचा भक्त होणं आणि परमेश्वराच्या या भक्तीतून परमेश्वराची प्राप्ती करणं इतकं सोपं नाही आहे. कारण आपल्या भौतिक जगामध्ये सुद्धा असतं बघा, खूप हुशार मुलं असतात तर त्यांची घरची परिस्थिती चांगली नसते. खूप श्रीमंती असते तर ते मुलं हुशार नसतात, त्यांना शिकण्याची इच्छाच नसते. तसंच खेळाच्या बाबतीत असतात, ज्याला सर्व उपलब्ध आहे त्याला खेळामध्ये आवड नसते, ज्याच्याकडे काहीच नसतं, फाटलेला असतो, त्याला त्या खेळामध्ये आवड असते, तो नैपुण्य मिळवतो. परंतु त्यावरती मात करून जो विजय होतो तोच इतिहास घडवत असतो, लक्षात घ्या. त्याचेच लोक गुणगान गात असतात, तोच विरळ असतो, तोच खूप कमी प्रमाणात असल्यामुळं त्यालाच लोक डोक्यावर घेतात. आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये सुद्धा असंच आहे. परमेश्वर म्हणतात दात आहे तर चणे नाही, चणे आहे तर दात नाही. एखाद्याला खूप ज्ञान असतं तर त्याची आचार करण्याची प्रवृत्ती नसते. जो आचार करतोय तर आचार करण्याची इच्छा आहे, त्याची योग्यता आहे, पात्रता आहे किंवा त्याचा प्रयत्न आहे, तर त्याला ज्ञानाची तेवढी जोड नसते. एखादा वैराग्य असतो, वैराग्याने जगतो, त्याला कोणत्याही प्रकारची अभिलाषा नसते, स्वार्थ नसतो, परंतु विधी अविधीचं किंवा ज्ञानाचं त्याला माध्यम समजत नसतं किंवा त्याला कळालेलं नसतं. तर असं काहीतरी कमतरता असल्यामुळं परमेश्वर भक्तीला अनेक अडथळे निर्माण होतात. पण त्यावरती आपण मात केली पाहिजे. एखादा खेळाडू असतो, त्याच्या घरची परिस्थिती चांगली नसते, परंतु तो प्रयत्न करतो. त्या प्रयत्न केल्यानंतर त्याच्यातले गुण जे आहे हे आजूबाजूच्या लोकांनी हेरून त्याला मदत होते आणि त्या मदतीच्या माध्यमातून तो आपलं जे जीवनाचं जे साध्य ते मिळवतो, त्याचा इतिहास घडला जातो आणि लोक त्याची वाहवा करतात. तशाच पद्धतीनं अनेक अडथळे येतील आपल्याला. आपण अभ्यास करत असताना आपले सूत्र लक्षात येत नाही, आपल्याला कळत नाही, आपल्याला समजत नाही, पण आपला प्रयत्न असला पाहिजे. कळतंय, समजतंय, सर्व आहे, परंतु आचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आचाराच्या अनुषंगाने आपल्याला आळस येतोय, कंटाळा येतोय, करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला करण्याची इच्छा होत नाही, परंतु त्यावर आपण मात केली पाहिजे. दोन्हीही बॅलन्स आपल्याला कसा साधता येईल, कसा सांभाळता येईल हे बघून परमेश्वर भक्ती जर आपण केली तर नक्कीच परमेश्वराचं सहाय्यता आपल्याला तर भेटेलच. पण परमेश्वराच्या प्राप्तीचं जे ध्येय आपल्या जीवनामध्ये आपण ठरवलंय ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला खूप काही वेळ लागणार नाही. असेच परमेश्वर पाप विनाशिनी म्हणजे भिंगारला 15 दिवस थांबून पुढे वांबुरीला जाण्यासाठी परमेश्वर निघतात. परमेश्वराबरोबर भक्तजण असतात. रस्त्यात डोंगरगण जवळ असलेलं जे पाप विनाशिनी येथे ते थांबतात. तर तिथं थोड्या वेळ थांबल्यानंतर जाता जाता एक गुहा असते आणि त्या गुहामध्ये एक अन्य साधू बसलेला असतात. अत्यंत शांत गुहेजवळ ते बसलेले असल्यामुळे परमेश्वर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. परमेश्वर समोर आल्यानंतरही तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, लक्ष देत नाही. आणि महात्म्यो येथेच असता का, तुम्ही काय करता, नगरात राहता का, अशी विचारणा परमेश्वर स्वतःहून करतात. परंतु ते परमेश्वराकडे फक्त डोळ्यांनी टाकामाका बघतात, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर किंवा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद ते देत नाही. आणि त्यावेळेस परमेश्वर सांगतात, बघितले का हो कुठे जाऊन बसले, किती एकाग्रता आहे, आपण आलो काय, गेलो काय, आपण काय प्रश्न विचारतोय का, त्यांना त्याचं काहीही पडलेलं नाहीये. याला आजूबाजूच्या परिसराचा पूर्णपणे विसर पडलेला आहे म्हणे, कोणत्याही प्रकारचं त्याच्या डोक्यामध्ये नाहीये. ती एकाग्रता जर आमच्या ठिकाणी अशा पद्धतीनं भक्तांनी जर लावली तर खरंच मी कोणत्या ठिकाणी त्यांना कुठं घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. त्या पद्धतीनं परमेश्वर म्हणतात बघा, ज्ञान आहे हे वैराग्य आहे तर ज्ञान नाही, ज्ञान आहे तर वैराग्य नाही. आणि आपण अन्य भिक्षुकांकडे जर बघितलं, सिंहस्थ असतात, असे वेगवेगळे कितीतरी वैराग्याने ते नटलेले असतात,
त्यांना कशाची अभिलाषा नसते, कपड्याची भान नसतं, कुठलंही खाणं कसंही राहणं, अशा पद्धतीनं त्यांनी पूर्णपणे वैराग्य, पूर्णपणे त्याग आपल्याला दिसतो. परंतु त्यांना जर ज्ञान नसेल तर ते ज्ञानाचा काय उपयोग? कसं जगावं, का जगावं, तर आपल्या जीवनाचं ध्येय काय, देवता काय, प्रपंच काय, परमेश्वर काय, जीव काय, हे जर ज्ञान नसेल तर त्या वैराग्याला काही अर्थ नाही. म्हणून परमेश्वराने सांगितलंय की ज्ञानेविन वैराग्य काय करावे बापया. पुढचं सूत्र लगेच परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय की ज्ञानेविन वैराग्य काय करायचंय. अशा पद्धतीनं जर त्याला त्या पद्धतीनं ज्ञान नसेल, तो किती वैरागी असला, किती त्यागी असला, तर त्या त्यागाला कोणत्या प्रकारचा अर्थ नाही. जे ज्ञानमोचक सांगितले त्या ज्ञानानंतर त्याच्यावरती जी कृती ज्ञानानुसार होईल त्यातून परमेश्वर प्राप्ती होईल. अज्ञानातून केलेली कृती तर अविधी निर्माण करेल, अंधश्रद्धा निर्माण करेल, प्रमाद निर्माण करेल, अनेक अडथळे निर्माण करेल. पण त्याच्यावरती मात करण्यासाठी जी ज्ञानाची शक्ती आपल्याकडे असायला पाहिजे, ते ज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून परमेश्वरांनी वैराग्यमुक्तीने सांगितली, ज्ञानमोचक सांगितलं, वैराग्यमोचक कुठेही सांगितलं नाही. तर ज्ञानमोचक, ज्ञानाला अत्यंत महत्त्व आहे आणि ते ज्ञान जर आपण मिळवलं तरच आपल्याला पुढं ह्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. ज्ञानाशिवाय वैराग्य जे आहे ते व्यर्थ आहे, त्याला कोणत्या प्रकारचा अर्थ नाही आहे. म्हणून ज्ञान मिळवलं पाहिजे. एकदा का ज्ञान मिळवलं, त्या ज्ञानातून आपल्याला जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर कळतो, आपल्या जीवनाचं हित कळतं, त्या परमेश्वराचे कार्यकारण स्वरूप लक्षण समजतं आणि आपल्या जीवनाचं हित आपल्याला त्या ज्ञानातून कळाल्यानंतर आपोआपच कृतीवर आपण जात असतो. पण कळालंच नाही तर कृतीवर जातच नाही. एखादा व्यक्ती बघा, उपदेश घेतला, वर्ष झाली, 4 वर्ष झाले, पण त्याला कोणी भेटला नाही किंवा त्याचा प्रयत्नाने त्यांनी ते मिळवलं नाही की बाबा काय असतं ज्ञान, अभ्यास करावा लागतो, सूत्रपाठ काय असतं, लीळाचरित्र काय असतं, त्याला काहीच माहीत नाही. तर तो फक्त चाललंय. सकाळ संध्याकाळची देवपूजा, आपण परमेश्वर भक्त आहे, आपली देवतेची भक्ती करायची नाही, गुरुजनांकडून सांगितलेलं असतं, इथला प्रसाद खायचा नाही, इकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही, ही भीतियुक्ती धर्म तो सांभाळत असतो. आणि त्याच्यामध्ये मनामध्ये अनेक प्रश्न असतात, परंतु तो फेडणारा कोणी भेटत नाही. जेव्हा तो भेटतो त्याच्यामध्ये अर्थता जर असेल, तो ज्ञान मिळवायचा प्रयत्न एकदा चालू केला का मग त्याच्यानंतरची त्याची कृती आणि अगोदरची कृती याच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे ज्ञानाने चालणं म्हणजे उजेडात चालण्यासारखं आहे, सूर्यप्रकाशात चालण्यासारखं आहे, आणि अज्ञानात चालणं म्हणजे अंधारात चालण्यासारखं आहे. जो रस्ता आपला कायमचा जर असेल, परंतु आपण अंधारात चाललं तर आपल्याला चाचपडावं लागतं आणि पडण्याची शक्यता असते, ठेच लागण्याची शक्यता असते. पण ज्या रस्त्याने आपण कधी गेलेलं नाहीये, परंतु सूर्यप्रकाशात आपण जर चालत असेल तर आपल्याला पडण्याची शक्यता नसते, ढासळण्याची शक्यता नसते, ठेस लागण्याची शक्यता नसते. का तर प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या उजेडामुळे दिसत असते. म्हणजे ज्ञान जी ही गोष्ट आहे ही सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट आणि क्लिअर असते. ती आपल्याला प्रत्येक गोष्ट दाखवत असते आणि त्या दाखवण्यातून मग आपण आपला निर्णय, आपल्या जीवनाचं हित करून घ्यायचं असतं. म्हणून ज्ञान हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलं, ज्ञानेविन वैराग्य काय करावे बापिया. पुरा जीवा येथूनही म्हटले ते नव्हे, मग मरणा शरण जाय. परमेश्वर म्हणतात मी जे सांगितलंय ते जे आहे हे जीवाकडून होत नाही, आणि जर होत नसेल तर त्याला मरणाला शरण जावं लागेल, दुःखाला शरण जावं लागेल, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तो परत परत अडकेल. पण परमेश्वराने काय सांगितलंय नेमकं हे आपण समजून घेऊन जर ते केलं तरच आपल्याला जीवनाचं जे परमेश्वराचं प्राप्तीचं जे आहे ते प्राप्त करता येईल. विधीचं जे उत्तम प्रकारे पालन होत नसेल, विधी निषेधाचे ज्ञान नसल्यामुळे म्हणा, किंवा आळसामुळे किंवा उगम आल्यामुळे आपल्याकडून विधिभंगाचा दोष किंवा अनेक दोषात्मक ज्या कार्य आहे आपल्याकडून घडण्याची शक्यता असते. आणि त्या दोषातूनच अविधीतून अविधी घडत असल्यामुळं आपण प्रमादी किंवा आपण नापास होऊ शकतो, आपण धर्मातून जाऊ शकतो, आत्मघातापर्यंत हा विषय आपला जाऊ शकतो. म्हणून परमेश्वर सांगतात की मी जे सांगितलं हे थोडंही त्याच्याकडून होत नाही, परंतु मी जे सांगितलंय ते न झाल्यामुळं तो दुःखात पडत असतो, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडत असतो, नरकात जात असतो. आणि म्हणून परमेश्वरांनी काय सांगितलंय हे आपल्याला समजून घेणं, जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि परमेश्वरांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहे किंवा अपेक्षा केलेल्या आहे, वचनाच्या माध्यमातून, वेळेच्या माध्यमातून आपल्याला जे समजवलंय ते आपण बघत आलो आतापर्यंत. अत्यंत छोट्या छोट्या परमेश्वराने अपेक्षा आपल्याकडून केलेल्या आहेत, आणि त्या अपेक्षा करत असताना त्यातच आपलं हित आहे याची जाणीव पण परमेश्वराने आपल्याला करून दिलेली आहे. म्हणजे खूप मोठं काही अपेक्षा हेच करावं लागेल, तेच करावं लागेल,
असं कोणत्याही प्रकारचं आपल्याकडून परमेश्वराने अपेक्षा केलेली नाहीये. आणि हे करत असताना वरून आपल्याला परमेश्वर स्पष्ट सांगतात की त्रसू नका. स्वभावात नैसर्गिकरित्या आपण धार्मिकता जर कळत राहिलो तर न वैतागल्यामुळं न त्रस्त झाल्यामुळं आपण ती धार्मिकता थोडी थोडी का होईना पाळत पाळत आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर परमेश्वराने आपल्याला समजून सांगितलेलं आहे की खूप तुमच्याकडून जर होत नसेल तर धर्म सोडायचा का, नाही जास्त होत थोडंसं करा, प्रयत्न करा, कारण त्यातच तुमचं हित आहे. तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय पण नाही. अनेक जन्म अनेक सृष्टी अशाच गेल्या आहेत. त्यावेळेस तुम्ही असाच विचार केला, त्यावेळेस त्या विचारावरती जर तुम्ही मात केली असती तर तुम्ही आता आपण इथं आलोच नसतो. आपण इथं आलो याचा अर्थ त्या विचारावरती आपल्याला मात करता आली नाही. पूजनीय माईम भट्टांच्या बाबतीत सुद्धा त्यांनाही असे विचार आले होते. ते बी जीव आहे आपल्यासारखेच, ते बी विचार करत होते, परंतु त्यांनी त्याच्यावरती मात केली. ज्यावेळेस पूजनीय माईम भट्ट उठले आणि रुद्रपूरला अनुसरण्यासाठी निघाले त्यावेळेस 60 भाज्या खाणारे ब्राह्मण, श्रीमंत राहणीमान, उंची कपडे घालणारे ब्राह्मण जेव्हा फाटके तुकडे कपडे घातले, त्या घाम आलेल्या कपड्यामध्ये झोळी करून भिक्षेचं अन्न घेतलं, त्यावेळेस त्यांच्या तोंडातून ते एक घास पण खाली जात नव्हता. त्यावेळेस त्यांना वाटलं की जाऊ द्या, काय पडलंय आता, आपल्याला समजलंय, बघू पुढच्या सृष्टीमध्ये. अशा अनंत सृष्टी गेल्या, एखादी सृष्टी गेली तर काय फरक पडतो. परंतु दुसऱ्या क्षणी त्या विचारावरती त्यांनी मात केली. त्यांच्या अंतर्मनाने सांगितलं की त्यावेळेसही आपल्याला हे सर्व समजलं होतं, पण आपण मात न केल्यामुळे आपण परत आलोय. आज नाही तर परत कधीच नाही. जर आज आपण याच्यावरती मात नाही केली तर परत आपण दुःखात पडू, परत आपण नरकात जाऊ. आणि त्यावरती मात करून ते माईम भट्ट जिंकले. तसं आपल्या मनामध्ये सुद्धा असे विचार येत राहतात आणि ते विचारावरती आपण दुसऱ्या विचारांनी मात केली पाहिजे. त्याच्यावरती आपण तो अडथळा आहे आपल्या जीवनाचा असं समजून त्यावरती मात केली पाहिजे. तर जो बी नकारात्मक विचार आपल्या जीवनामध्ये येईल, जी बी नकारात्मक वातावरण आपल्या आजूबाजूला निर्माण होईल, नकारात्मक मग व्यक्ती असो, परिस्थिती असो, जागा असो किंवा आपलं विचार असो, हे जे बी आपल्या मनामध्ये येतील धर्मात राहत असताना ते आपल्या जीवनाचे अडथळे, आणि पूर्वी याच अडथळ्यांनी आपल्याला हरवलेलं आहे. आता जिंकायचं असेल तर त्या अडथळ्यांवरती आपण मात केली पाहिजे. एखादा नकारात्मक विचाराचा माणूस असेल तर परमेश्वराने असंग करायला लावलेलं आहे. त्याच्याबरोबर स्वस्थता आपल्याला लाभत नसेल तर त्याच्याशी संगत तोडायला लावली. एखाद्या जागेवर आपलं स्मरण साधत नसेल तर आपण त्या जागेचा त्याग करायला लावलेला आहे. आजूबाजूच्या वातावरण तशा पद्धतीचं नसेल तर ते वातावरणातून आपण बाहेर पडून मग परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने चालायला लावलेले आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला परमेश्वराने सांगितली. जर आपण मळत चाललो तर उजळल्याच्या बरोबर आपण राहिलो पाहिजे. एखाद्या वासनिकांनी नामधारकाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. नामधारकांनी अन्य जे लोक आहेत त्यांनी उपदेशी लोकांच्या संपर्कात राहिलं तर त्यांना लाभ होणार आहे. आपण त्यांच्या संपर्कात राहून लाभ काय होणार आहे आपला? उलट आपण धर्मातून जाण्याची शक्यता आहे. म्हणजे अन्य लोक आहेत त्यांनी उपदेशी लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. उपदेशी जे आहे नामधारक आहे त्यांनी वासनिकाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. वासनिक जे आहे त्यांनी भिक्षुकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. जे भिक्षुक आहे त्यांनी आचारवंत जे आहे, जे आत्तापर्यंत त्यांनी धर्म काढलाय, अभ्यास केलाय, आपल्या गुरुजनांक राहून शास्त्र काढलं, त्यांच्या संपर्कात त्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे. त्यांनी आचारवंत जे आहे, चर्यावंत जे आहे, देह छापण्यासाठी आजच आटन विजन भिक्षा भोजन जे करतात त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. आणि जे आटन विजन भिक्षा भोजन करतात त्यांनी सुद्धा मधून मधून अधिकरण आहे, आपले जे गुरुजन आहे, जे आपले निमित्त आहे त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. अशा हे साखळीत जर आपण राहिलो तरच परमेश्वर प्राप्तीपर्यंत हा रस्ता आपल्याला कापता येईल. अन्यथा आपण एकटंच आपल्या पद्धतीनं आपल्या विचारांनी आपल्या कडेने जर चालत आलो तर हे जे आपल्या जीवनातले आपण जे निर्माण केलेले अडथळे हे नक्कीच कधीतरी आपल्याला गिळंकृत करू शकतात. म्हणून परमेश्वराच्या धर्माच्या तत्वाच्या सिद्धांताच्या संवादात राहणं, संपर्कात राहणं म्हणजे परमार्गात राहणं, म्हणजे अच्युत गोत्री यांच्या संपर्कात राहणं. मग कार्यक्रमाच्या माध्यमातून असो, काही मार्गाच्या माध्यमातून असो, काही चर्चा संवादाच्या माध्यमातून असो, कोणत्याही माध्यमातून का होईना, सत्संगाच्या माध्यमातून असो, शास्त्र अभ्यासाच्या माध्यमातून असो, कोणतंही माध्यम तुम्ही वापरा. स्थान पूजन करण्याच्या माध्यमातून असो, कोणतंही जरी साधन किंवा माध्यम आपण वापरलं तर ह्या परमेश्वराच्या परमार्गामध्ये आपण टिकून राहू शकतो, प्रगती करू शकतो. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय, मी जे सांगितलंय ते होणं ह्या जीवाकडून अवघड असतं. तो ते करण्यासाठी प्रयत्न करत नाही, परंतु लहान लहान आचार्य त्याच्याकडून होत नाही. आणि मग मात्र मरणासाठी जे दुःखासाठी जे कर्म असतात,
नरकासाठी जाणारे जे कर्म असतात ते त्याच्याकडून होण्याची शक्यता असते. आणि म्हणून परमेश्वर त्याला सतत सावध करत राहतात. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलंय, ओकठे करी साता कवनी गोमट्या ते न पवे. गोमटे करी साता कवनी ओकठ्या ते न पवे म्हणजे चांगलं करत असताना कधी वाईट होत नाही, परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय. आणि वाईट करत असेल तर कधीच चांगलं होत नाही, कारण हे चांगल्यातून चांगलं निर्माण होणार आहे, वाईटातून वाईटच निर्माण होणार आहे. जसं एखादं आंब्याचं झाड आहे, त्यातून आंबेच निघणार आहे, चिंचा कधी त्याला लागू शकत नाही, कारण आंब्याचं झाड आहे, आंबेच निघणार. तसंच चांगल्या कृतीतून, चांगल्या विचारातून, चांगल्या संगतीतून चांगलंच निपजणार आहे, चांगलंच भेटणार आहे. वाईट विचार असेल, वाईट कृती असेल, वाईट संगत असेल, त्यातून मिळणारं सुद्धा वाईटच असतं. आणि म्हणून आपण यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आटोकाट आपण प्रयत्न केला पाहिजे. चांगलं काय, वाईट काय, हे सतसत विवेक बुद्धीने आपलं ठरवलं पाहिजे. जे चांगलं आहे ते आपल्या हिताचं आहे, जे आपल्या हिताचं आहे तेच चांगलं आहे. आणि ते हिताचं फक्त परमेश्वराच्या धर्मातून आपल्याला कळू शकतं. किंवा जीवाला तर स्वतःहून कळतं पण ओळख नाही, स्वतःहून सारं कळतंय परंतु तो करू शकत नाही. का कळू शकत नाही? तर त्याला त्याचं हित त्याला समजत नाही. म्हणजे आपलं हित कशामध्ये आहे? आपलं जीवन पाठीमागचा जो जीवन प्रवास आहे, मायाच्या तमिभागातून निघाल्यापासून अनंत कर्मफळामध्ये आपण जे उपभोग घेऊन दुःख भोगून भोगून आलेलो आहे, तो प्रवास जेव्हा आपल्याला या धर्माच्या ज्ञानातून जाणीव होते, ती प्रतीतीला येते, तेव्हा ते आपल्याला पुढचा प्रवास आहे ना थोडा सावधपणे आपण करायला सुरुवात करतो. महादाईसा ज्यावेळेस गटाराच्या आजूबाजूला जाते आणि ते सर्व किडे वगैरे बघते, तर देवाला ती विचारते, हे काय? परमेश्वराने सांगितलं, हेच नरक आहे बाई. हे कधीतरी प्रत्येक जीव हा या कर्मफळामध्ये जाऊन दुःख भोगत असतो. महादाईसा म्हणते, देवा हे नको मला, त्यांना भीती वाटते. आणि मग नको पाहिजे असेल तर येतं अनुसरा म्हटले. याच्यावर एकच उपाय, जर अनुसरले तरच या दुःखाच्या कर्मफळामध्ये आपण जाऊ शकत नाही. नाही तर 84 लाख योनी, चलद्रूप नरक, स्थावर नरक, 13 विधी नरक हे आपल्यासाठी वाटच पाहतात. त्यातून जर आपल्याला निघायचं असेल, चुकायचं असेल, तर परमेश्वराला अनन्य भावे शरण जाऊन, परमेश्वराला शरण गेल्यानंतर त्यागातून शरण जाणं आणि त्या परमेश्वराने जेवढं सांगितलं, जितकं सांगितलं तो करण्याचा प्रयत्न करणं, हेच यावरती परमेश्वराच्या प्राप्तीचं आपल्याला उपाय आहे. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलंय, चांगलं जर केलं तर चांगलं होणार आहे. धर्म चांगल्या पद्धतीने सांभाळला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लवकर परमेश्वर प्राप्त होईल. परंतु धर्मात येऊनही बी आपण दृष्टपर भक्ती करत राहिलो, पूर्वकर्माच्या संस्कारांनी चुकीचं वागत राहिलो, अविधी करत राहिलो, तर त्यातून नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. ते अडथळे आपण आपल्याला निर्माण करत असतो. आणि म्हणून आपण या बाजूने विचार केला पाहिजे, कारण पापरूप क्रिया केल्याने कोणी सुख फळाला कधीच पोचत नाही आणि पुण्यरूप केल्याने नरक फळाला सुद्धा जीव कधी पोचत नाही. त्या पद्धतीनं जेवढं जेवढं त्यांनी केलं ते त्या पद्धतीनंच त्याला फळ भेटत असतं. एखादा 10वीचा विद्यार्थी त्यांनी पेपर किती सोडवला त्याच्यानुसारच त्याला मार्क भेटतात. त्यांनी जर 40 मार्काचा सोडवला तर 40 मार्कच भेटतील, 50 मार्काचा सोडवला तर 50 मार्कच भेटतील, 100 मार्काचा सोडवला तर त्याच्यातून जे चुकीचे ते जाऊ त्याला जे भेटायचे ते भेटतील. पण आपण आपल्या जीवनाचा जो पेपर आहे तो कशा पद्धतीनं सोडवतोय त्याच्यानुसार मार्क, त्याच्यानुसार परमेश्वराची प्राप्ती, त्याच्यानुसार त्याचे आपले सुख फळं असतील, दुःख फळं असतील. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे योग्य आहे ते योग्य आहे. याला कोणत्या प्रकारचा पर्याय नाही, कारण जे एक कर्म जे आहे ते कर्म अत्यंत सूक्ष्म असतात आणि ते जीवाला लागतात. आपण चुकीचा विचार केला तर चुकीची भोग आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे, चांगला विचार केला तर चांगला भोग आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे. परमेश्वर न्यायिक असल्यामुळे परमेश्वराचा जो कॉम्प्युटर आहे तो खूप मोठा आहे. छोटा विचार सुद्धा त्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होत राहतो. तेव्हा वाचिक कर्म असेल, मानसिक कर्म असेल, प्रारब्ध कर्म असेल, हे लगेच परमेश्वराच्या ह्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होऊन त्यानुसार लगेच त्याचं पुढचं जे फळ आहे त्याच्या पुढं लगेच लिहिलं जातं, त्याच्या पुढं लगेच नोट केल्या जाते आणि त्यावेळेस ते आपोआप काम चालतं. त्याच्यासाठी परमेश्वराला खूप काही वेळ देण्याची गरज नसते. परंतु दैवराटीसाठी परमेश्वर म्हणतात, मी निराभिमान आहे पण आपल्या लागेच अभिमान. दैवराटीसाठी परमेश्वर सतत तत्पर असतात. पहाटे उठून परमेश्वर जसं आपण स्मरण चिंतन करतो तसं परमेश्वर सुद्धा स्मरण करतात, चिंतन करतात. पहाटे काय सकळ जीवा ते चिंतन करते. चिंतन म्हणजे एक प्रकारचं स्मरणच आहे. स्मरण म्हणजे आठवण, जीवाची आठवण करतात. ते कोणत्या जीवाला काय द्यायचंय, कसं द्यायचंय, कुठं सहाय्य करायचं, कशा पद्धतीनं, पण दैवराटीच्या, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे परमेश्वराने सर्व गोष्टी आपल्याला करून दाखवलेल्या आहेत.
कधीही कोणती कृती जी नित्यविधीचा जर आपण विचार केला, आटन विजन भिक्षा भोजन, परमेश्वराने आटन केलं, गावाने गाव फिरले, विजन केलं म्हणजे एका ठिकाणी झाडाच्या ठिकाणी एका ठिकाणी बसून स्मरण चिंतन केलं म्हणजे एक प्रकारे विजन केलं, भिक्षा केली, करपात्री भिक्षा केली, त्यांच्याकडे भांडे नव्हते आणि काहीच नव्हतं, करपात्री भिक्षा करून परमेश्वराने भिक्षा पण केली आणि भिक्षेचंच भोजन खाल्लं. परत सेवा केली, सेवा शुश्रूषा सुद्धा केली, भांडारेकरांची सेवा केली, शुश्रूषा केली. म्हणजे परमेश्वराने आपल्याला जे सांगितलं ते स्वतः परमेश्वराने सर्व करून दाखवलं, स्वतः केलं आणि नंतर सांगितलं. तसं आपल्याला जर विचार केला, जर परमेश्वराने सांगितलं नसतं, हे सांगितलं पण केलं नसतं, तर आपण शंका घेतली असती की हे आपल्याच्याने होईल की नाही. परमेश्वर आहे, त्या परमेश्वराने आपल्यासारखं होऊन जीवधर्म देवधर्म देहधर्म स्वीकारून आपल्यासारखं होऊन आपल्यासाठी ते केलं. आणि ते करत असताना ज्या अडचणी येतात, ते दुःख येतात, जे अडथळे येतात, ते स्वतः अनुभवले आणि मग त्यातून आपल्याला परमेश्वराने मार्ग दाखवलाय, मार्ग सांगितलाय. महादाईसा ज्या ज्या वेळेस जे जे प्रश्न विचारतील त्यावेळेस परमेश्वराने अगदी स्पष्ट आणि पारदर्शकपणे त्याच्यावरती असं उत्तर दिलंय का त्या उत्तराला परत प्रश्नच नाहीये. आणि म्हणून आपल्याला जे बी प्रश्न निर्माण होतील ते या शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, त्याचं उत्तर सापडतं आणि त्यातून आपल्या जीवनाचे जे अडथळे असतील त्याच्यावरती मात करून आपण परमेश्वर प्राप्ती करू शकतो. म्हणून परमेश्वरांनी जे आपल्याला सांगितलंय ते आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि ओकठे केली तर कधी गोमटं होत नाही आणि गोमटं केलं तर कधी ओकठं होत नाही, याच्यावरती आपण ठाम पण राहिलं पाहिजे. जर आपण खरंच कोणाचं वाईट चिंतलं नसेल, कोणाचं वाईट केलं नसेल, तर आपलं कधीच वाईट होणार नाही. आपण त्याचा विचारच करणं गरजेचं नाही. कारण आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे का मी काय केलंय, मी काय करतोय, त्याच्यावरून आपलं पुढचं जे आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. आपण मनाला म्हटलं पाहिजे अरे मी जर वाईटच केलं नाही तर माझं कसं वाईट होणार आहे, त्याच्यामुळे नकारात्मक भावना येण्याचा प्रश्नच येत नाही. पण जर मी काहीतरी कोणाचं वाईट केलंय, कोणाचं वाईट चिंतलंय, कोणाच्या विषयी वाईट चिंतून मी ती कृती केलेली आहे, ते मात्र ते अडथळा रूपाने परत आपल्या समोर येणारच. जे केलं ते आपल्या समोर येत राहतं. आणि आज आपल्या जीवनामध्ये जे दुःख अडीअडचणी ते आपण केलंय म्हणून ते आलेलं आहे, म्हणून त्याच्याविषयी तक्रार करायचं काही कारण नाही, कारण आपणच केलंय म्हणून ते आलेलं आहे. जर आपण केलंय ना, आपल्याच केल्यामुळं पुढं आलेलं आहे, तर त्याच्यावरती मात करणं सुद्धा आपलंच काम आहे. एखाद्या चुकी आपल्याकडून झाली तर माफी आपल्याला मागावं लागते. आपण असं कधी म्हणत नाही चुकी मी केली आणि माफी तू माग आता, कारण चुकी जर आपण केली तर माफी आपल्यालाच मागावं लागणार. जर चुकीच केली नाही तर माफी मागायचा प्रश्नच येत नाही. तसं आपण मिळवलंय तर आपल्या जीवनात येणार आहे आणि ती भोगावत लागणार आहे. जर आपण केलेलं आपल्या जीवनात आलं आणि ते भोगावं लागतंय तर त्याच्याविषयी दुःख पण का करायचं आणि तक्रारी पण का करायच्या, कारण आपलं आहे, आपल्याला आलेलं आहे आणि आपलं आहे ते आपण स्वीकारलंच पाहिजे. आणि स्वीकारून जर आपण अशा पद्धतीची विचारधारा जर निर्माण केली तर परमार्गातल्या एका जीवाच्या चेहऱ्यावरती दुःख, तक्रार, किलमेश कोणाविषयी काही असायलाच नाही पाहिजे. परंतु जर असेल तर आपण परमार्गामध्ये कुठेतरी कमी पडतोय किंवा कमी आहे हे समजून आपण कधी कसं परिपूर्ण होऊ याचा विचार करून या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आपण ते अभ्यासण्याचा आणि त्याच्यावरती जाण्याचा प्रयत्न करतोय. याच्यावरती जाण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा नक्कीच मात्र ही जी कमीपण आहे ते भरून निघेल. आपल्या विचारामध्ये प्रगल्भता निर्माण होऊन नक्कीच आपण या परमेश्वराच्या मार्गापर्यंत, परमेश्वराच्या ध्येयापर्यंत पोहोचू. पुरुष आपले करणे करोनी तेच साता तेथीची कीर्ती ते पावे. हे आता अनुसरलेल्या पुरुषासाठी परमेश्वराने सांगितले का अनुसरलेला पुरुष जो आहे धर्मरूप आचार जर करू लागला तर तिथं आपोआपच कीर्ती रूपाला येत राहतो. म्हणून परमेश्वराने सांगितले एका स्थानाची सवय न व्हावी. जिथं आपली ओळख पाळख निर्माण झाल्यानंतर तिथून निघायला लावलेलं आहे. परंतु आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे आणि त्याचा विचार न करता जे चाललंय, परंतु आपण नकारात्मक विचार न करता आत्तापर्यंत आजचं जे वातावरण आहे, आजचं जे टेक्नॉलॉजी आहे, आजचं जे सगळीकडं दळणवळणाचे जे साधनं त्यातून सगळीकडंच आपण ओळखी पाळखीचं ठरू शकतो. तर त्या अनुषंगाने अनुसरलेल्या जीवाला जरी सांगितलंय तरी आपण आपल्या बाबतीत त्या बाबतीत विचार केला पाहिजे की आपण मी कसा मोठा आहे, एक राजस प्रवृत्ती असते ते सांगण्याचा प्रत्येकाला आपण हट्टास किंवा प्रयत्न आणि विचारधारा आपली असते. आणि तिथं आपण कसं प्रसिद्ध होऊ, आपला कसा प्रभाव पडू याचा आपण विचार करत असतो. कुठे बघा एखाद्या लग्नात गेलो, कार्यक्रमात गेलो किंवा आणखीन नातेवाईकांमध्ये गेलो ते एक आपला हट्ट असतो की सर्वांनी आपल्याकडे बघावं, सर्वांनी आपल्याला मानपान द्यावा,
सर्वांवरती आपला प्रभाव पडला पाहिजे, आपण प्रसिद्धीला गेलेलो आहे तर त्याच्यासाठी आपली बडबड, आपलं स्तुतीपर आपलं चालूच असतं. तर परमेश्वराने ते नाकारलंय, कारण ते आपलं जे अशांततेचं जे लक्षण आहे, ज्याला शांतता हवी ना त्यांनी प्रसिद्धीपासून दूर राहिलं पाहिजे, त्यांनी अशा स्तुतीपासून दूर राहिलं पाहिजे. ज्याला हे आवडतंय त्यांनी शांततेचा विचारही केला नाही पाहिजे, कारण त्याच्या मनामध्ये ती स्वस्थता शांतता लाभूच शकत नाही, कारण ती अभिलाषा त्याच्यामध्ये सतत असते. आणि आजूबाजूचे वातावरण, आजूबाजूचे जे लोक आहे, आजूबाजूचा जो समाज आहे तो तुमच्या अपेक्षेने कधी वागत नाही, अपेक्षेने कधी राहत नाही. जर तसा राहिला नाही तर तुमच्या मनामध्ये स्वस्थता चित्तता कधी लाभू शकत नाही. ती स्वस्थता चित्तता नाहीये त्याचा अर्थ तुम्ही शांत असू शकत नाही. परंतु ज्याला स्वस्थ चित्तता किंवा शांतता हवी या गोष्टीपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे परमेश्वर सांगता अनुसरलेल्या पुरुषाला. पण आपण त्या बाजूने जर विचार केला तर आपणही काही वेगळे नाही. आपल्यालाही अभिलाषा राहतील, त्या अभिलाषेपोटीच आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी, अशांतता, अपेक्षाभंगाचं दुःख, नैराश्य, नकारात्मक विचार हे येत असतात आणि त्यातून मानसिक आजार सुद्धा आपल्याला जोडतात. तर परमार्गाच्या जीवाला ह्या गोष्टीची अजिबात अभिलाषा राहिली नाही पाहिजे. उलट जिथं प्रसिद्धी निर्माण होईल तिथून परमेश्वर म्हणतात तिथून बाजूला जा, तुम्ही तिथून बाजूला पडा. अशा ठिकाणी जर गेलो आणि ते आपल्याला जर वाट्याला आलं तर आपण थोडंसं स्वस्थतेने राहू शकत नाही. ती अस्वस्थता आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते आणि ती अभिलाषा पण निर्माण होऊ शकते. परत परमेश्वराने सांगितलंय, माथ्या डोळे जाती वेळच नाही लागे. 2-4 लोक आपल्याला असे भेटले की आपल्या मनामध्ये अहंकार यायला, आणता यायला वेळच लागणार नाही. म्हणून त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण ह्या गर्दीपासून दूर राहिलं पाहिजे. ही गर्दी म्हणजे अविचाराची गर्दी, अविचार असंस्काराच्या माणसांची गर्दी. यातून आपण राहिलो पाहिजे वेगळं. तर वेगळं राहण्यासाठी आपल्याला आपले हित समजणं हे अत्यंत गरजेचं आहे. सत्यार्थ प्रकट आहे. सत्य केव्हाही कधीही उघडे पडत असते म्हणे. सत्यार्थ प्रकट आहे ते कधी लपल्या जात नाही. कारण हे जे सत्य ते किती लपवण्याचा जरी आपण प्रयत्न केला तर ते लपल्या जात नाही. म्हणून सत्याला कोणत्या प्रकारचा आधार, सत्याला कोणत्या प्रकारचं प्रमाण देण्याची गरज नसते. सत्य सत्यच, सत्याची प्रमाण हे सत्य हेच असतं. त्याच्यामुळं सत्यार्थ प्रकट असते. आपण ते लपवण्याचा प्रयत्न केला, आपण ते दाबण्याचा प्रयत्न केला, आपण कुठंतरी ते बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर ते कसं होत नाही. हे प्रसंग इतका छोटा आहे परंतु त्यातून परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलंय की नाथोबा नावाचे जे भक्त ते स्वामींजवळ असताना रोज त्यांना एक व्यापार दिलेला असायचा का दूध घेऊन यायचं आणि ते दररोज सकाळी दूध आणायला जायचे. परंतु त्या दुधामध्ये कमीपणा असायचा थोडंफार. जे आता 1 लिटर असेल, अर्धा लिटर असेल, पण त्याचं जे माप आहे त्या मापानुसार दूध यायचं नाही. मग बाईसा त्याला ओरडायच्या नाथोबांना का तू दूध सांडवलं असेल किंवा पिला असेल, काय नेमकं काय. आणि दरवेळेस जे दूध यायचं ते बरोबर यायचं, तर त्याच्या पाठीमागचे कारण वेगळे होते. एकदा असेच नाथोबा लवकर गेले दूध आणायला आणि त्या दूध देणाऱ्याला त्या दुधामध्ये पाणी टाकता आलं नाही. समोर नाथोबा आल्यामुळं त्यांनी ते दूध घेतलं आणि तसंच दिलं. बाईसा म्हणते दूध काय केलं तू, एक तर सांडवलं असेल नाही तर पिलं असेल, दूध आज कमी आहे. नाथोबा म्हणतात नाही तसं काही झालंच नाही, मी गेलो त्यांनी दूध दिलं, मी घेऊन आलो दररोज ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे. देव बाईसांना समजावण्याचा प्रयत्न करतात पण बाईसा समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. आणि मग देव नाथोबांना सांगतात तुम्ही गप्प बसा, सत्यार्थ प्रकट आहे ते आपोआप कळेल म्हणे. आणि नंतर ते असं लक्षात आलं की इतर वेळेस नाथोबा लेट जायचे म्हणून तो दूधवाला त्याच्यात पाणी टाकायचा, परंतु त्या दिवशी लवकर गेल्यामुळे त्याला पाणी टाकता आलं नाही म्हणून दूध त्यांनी कमी दिलं. हे आपोआप नंतर कळालं. म्हणजे कोणते आपल्यावरती सुद्धा एखाद्या गोष्टी बालंट येतं किंवा एखाद्या गोष्टीचा गैरसमज होतो, आपल्याविषयी काहीतरी लोकांमध्ये किंवा तुमच्याविषयी कोणाविषयी चालूच असतं, तर आपण शांत बसायचं. सत्यार्थ आपोआप ते पुढं येत राहतं. आपल्याविषयी त्यांचं असेल, त्यांच्याविषयी आपला असेल, मनातला जो किलमिश असेल, द्वेष असेल, गैरसमज असेल तो दूर होत राहतो. कारण तो सेन्स नसतो. ऑलरेडी बाईसांना काय करायचंय, दूध कमी आलं काय जास्त आलं काय थोडाफार फरक आणि काय फरक नाही पडत, परंतु तो स्वभाव असतो जीवाचा. परंतु त्या स्वभावानुसार नाथोबांवरती त्यांनी आरोप केले. परमेश्वरांनी कड घेऊन सुद्धा बाईसा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आणि मग परमेश्वर म्हणतात सत्यार्थ प्रकट आहे. हे सत्य कधी ना कधी उघड येईल. त्याचप्रमाणे अशा लीळा अनेक आहे धर्मामध्ये, आपल्या लीळाचरित्रामध्ये, का त्या सत्यार्थ प्रकटल्यानंतर कळालं. जसं मार्कंड नावाचे बाईसांचे जे भाचे,
असेच एकदा चारनेर ठिकाणी, चारनेर स्थानावर निवासी तिथं गेल्यानंतर बाईसा देवाकडे तक्रार करता का तुम्ही कोणालाही काही देतात, हा भक्त आला त्याला हे दे, माझ्या मार्कंडाला रिकामच ठेवलंय म्हणे, तुम्ही त्याला काही देतच नाही. देव म्हणतात असं आहे का, ठीक आहे देऊन टाकू म्हणे. त्यांना जे रोग लागलेले ना ते रोग आज नासून टाकू. पण त्याच्यासाठी त्यांनी भिक्षा मागून मला आज पिढाहरण करवायचं म्हणे. भिक्षा मागून आणायची आणि मला 2 घास जीव घालायचे म्हणे. त्याच्या हातचा आज उपहार मी स्वीकारतो म्हणे. मग त्यात काय एवढं आहे म्हणे, जा म्हणे. मार्कंड गेले गावामध्ये. आता ते योगायोगाने ते गाव त्यांच्या मामाचंच होतं. ते आळशी खोटे बोलणारे ते संस्कार त्यांचे, ते उठले. एवढं देवाने परमेश्वरांनी सांगूनही सुद्धा ते उठले आणि डायरेक्ट मामीच्या घरी गेले. आता मामीला भाचा खूप दिवसांनी आल्यानंतर हर्ष झाला. त्यावेळेस होतं ते वेगळं प्रेम, नॅचरल, नैसर्गिक. आजकाल ती परिस्थिती आपल्याला पाहायला भेटत नाही. मामीने त्यांना गरम पाण्याची आंघोळ घातली, स्वयंपाक केला, गोडधोड खाऊ घातलं. त्या खाल्ल्याने त्यांना आळस आला, ते झोपले पण. आणि झोपल्यातून ते उठले तेव्हा जाग आली, तेव्हा 2-3 वाजून गेले होते. आणि मग त्यांना आठवण आली का अरे देवाने तर आपल्याला भिक्षा मागायला लावली, देव इकडं मार्कंड भिक्षा मागून येतील आणि मग खाऊ म्हणून बसले. बाईसांना बी आश्चर्य वाटतं की मार्कंड का लेट झाला, पण त्यांना बाईसाचं प्रेम भाचा म्हणून, त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की गेले असेल भिक्षेला, थोडे लांब गेले असतील, देवाला आता उपहार करायचा आहे म्हटल्यानंतर त्यांनी तशा पद्धतीचा चांगला विचार केला असेल. बाईसांची विचारधारा शुद्ध, प्रेमी भक्त म्हटल्यानंतर ते अत्यंत होकारात्मक विचार करणार. त्यांनी मामीला सांगितलं पटपट काय असेल घरामध्ये द्या म्हणे. आता काय स्वयंपाक झाला, जेवण झाले, उरणार काय म्हणे, भात आहे म्हणे, द्या जो असेल तसा. तर मामीला संशय आला की हे आंघोळ केली, जेवले, झोपले ना, आता भात कोणासाठी मागताय म्हणे. का तू देवाबरोबर आले का, देव आले का? ते म्हणे अहो तुम्ही फक्त भात द्या. त्यांना संशय आला, यांनी काही सांगितलं नाही. भात घेतला आणि पटपट देवाकडे आले. आल्यानंतर देवाला झोळी दुष्टपूत केली. म्हणे का आज भातच म्हणे, आज साऱ्या गावामध्ये भातच आहे म्हणे, भाताचंच पेव फुटलं म्हणजे भातच स्वयंपाक केला सर्वांनी. आता त्या मामीला संशय आलेला असल्यामुळे ती मामी बरोबर त्या मार्कंडाच्या पाठीमागं हळूहळू येते. आणि आल्यानंतर ज्या बाईसांच्या समोर हा विषय चालू आहे आणि देव हसतात. बाईसा म्हणते काय देवा तुम्ही, त्यांनी सांगितलंय का बाबा भातच आहे, तर मग भात आणलाय. आणि मग बाईसांना असं वाटतं की देव यांना मार्कंडांना काही देणार नाही किंवा देतात का नाही, कारण यांनी भातच आणलाय आणि हे सांगितल्यावरही देवाचा काही विश्वास मार्कंडावर बसत नाही. हे बाईसांना मनात येतात लगेच मामी पाठीमागून. आणि मग त्याला लागल्या ओरडायला की याला मी म्हटले होते देव आहे का, मला यांनी सांगितलं नाही आणि मी तर काहीतरी घेऊन आले असते. पडल्या बाईसा तोंडावरती. आणि हे सर्व समोर पाहिल्यानंतर जे सत्य आहे ते आपोआप लक्षात येतं. या मार्कंडाच्या बाबतीत अनेक अशा लीळा आपल्या समोर आलेल्या आहेत की त्यांना लागतं, त्यांना कपडा पाहिजे असतं, देवाचं त्यांनी प्रसाद जोडच फाडला, त्याच्यातून ज्वाला निघताय तरी तो फाडला आणि वरून ते चिंध्या बाजूला फेकल्या. देवाने विचारलं, बाईसा बघते आणि मग देवाने सांगितलं का याला विचारा. अशा अनेक लीळा ज्या आहे या लीळेच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराने सत्यार्थ प्रकटे या सूत्राची प्रचिती आणून दिलेली. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं कधीतरी होतं, प्रसंग येत राहतात, त्याला वेळ जाऊ द्यावा लागतो. पण आपण थोडा संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तो संयम ठेवून ती वेळ जाऊ देणं, कारण आपण आपल्या पद्धतीने विचार केलेला असतो, त्यांनी त्याच्या पद्धतीने विचार केलेला असतो. तो जेव्हा आपल्या पद्धतीने विचार करेल तेव्हा त्याला आपली अडचण समजेल, आपण त्याच्या पद्धतीने विचार करेल तेव्हा त्याची आपल्याला अडचण समजेल. आणि समजून घेण्याची जी प्रवृत्ती जीवामध्ये कधीच नसते. कोणताच जीव कोणालाच समजून घेत नाही. जीवा जे आहे तो परिहार कधी देऊ शकत नाही आणि त्याचं जी अपेक्षा आहे, त्याचं जे समाधान आहे, एक जीव दुसऱ्या जीवाचं कधीच करू शकत नाही. इथं परमेश्वरांनी स्वतः बाईसांना सांगून सुद्धा बाईसांचा पटत नव्हतं. पण जेव्हा तो प्रसंग निर्माण होतो, ते समोर येतं, तेव्हा लक्षात येतं का सत्यार्थ प्रकट आहे. आणि ते कळाल्यानंतर मग बाईसांच्या लक्षात येतं. तर या आपल्या जीवनामध्ये अशा घटना घडत असतात आणि अनेक लीळा या आपल्याला लीळाचरित्रामध्ये अशा पद्धतीनं पाहायला भेटतात. बाई पोरे एका कारणे साता पाताचा सासुरवास साईजे. महाविश्वाचा पती परमेश्वर येणेशी धरणे मांडिले असे तरी जगाचा सासुरवास सहावा की. परमेश्वराने किती सुंदर असं सूत्र आपल्याला सांगितलंय
की एखादी मुलगी असते, ती मुलगी आपण लाडाकोडात लहान अशी मोठी करतो आपल्या मुलीला, आणि एक वयात आल्यानंतर तिचं लग्न आपल्याला करून देणं भागच असतं. एक कर्तव्य आपण त्या अनुषंगाने करत असतो. तिच्यासाठी मग चांगला वर शोधला जातो. ती आपली खूप लाडाकोडाची आहे, तिचं आपल्यावरती प्रेम आहे, हे सर्व ठीक आहे, पण आपल्याला ते जगराटीनुसार केल्याशिवाय पर्याय नसतो. आता ते आपण लग्न लावून देतो, हुंडा देतो, आपल्याला माहिती आहे का ही केल्यानंतर लगेच तिथं काही सुखात राहणार नाही. मग ती एका नवऱ्यासाठी काय करते, आई वडील भाऊ बहीण काका मामा कितीतरी नातेवाईक असतात का जिला लहानपणापासून सांभाळत असतात, लाडकोड कौतुक करत असतात, ते सोडून जाते. तिथं गेल्यानंतर किती दिलं तरी सासू सासरे नणंद भाऊजाई जी दीर असते त्यांच्यापासून काय तिला लगेच काही सुख लाभत नसतं. ती त्यांचा जाच सहन करत असते. कोणासाठी? फक्त एका नवऱ्यासाठी. आणि आपलं जीवन जे आहे, ज्या संसारासाठी आपण हे करतोय, तो संसार आपला शेवटात जावं, सिद्धीत जावं, या अनुषंगाने त्या अभिलाषेपोटी ती करत असते. पण परमेश्वर म्हणतात, मी ह्या विश्वाचा पती आहे म्हणे, आणि तो विश्वाच्या पत्यासाठी अनंत जे तुमचे संबंधी आहे त्यांना सोडावं लागेल. परमेश्वराने आचाराच्या तर पहिल्या सूत्रात सांगितलेलंच आहे, ते काही एवढं सोपं नाही. परंतु अनेक संस्कार असतात, कर्मकांड असतात, विधी असतात. आपण अनेक आपल्या जीवनामध्ये अनेक पिढ्यानपिढ्या आपल्यावरती जे संस्कार आलेले असतात आजूबाजूच्या वातावरणानुसार, ते संस्कार त्याचा त्याग करावा लागेल. आणि जे त्याग करत असताना समाजाचा जाच आपल्याला आपोआपच होतो. इकडे आल्यानंतरही बी आपल्याला या समाजाचा जाच होऊ शकतो. नावं ठेवतात, कोणी चेष्टा करतं, धर्माचं अज्ञानत्व असतं लोकांमध्ये, आणि ते अडीअडचणी आपल्याला वेळोवेळी पावलोपावली अनुभवायला असं येत असतात. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे, या परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलंय की तुम्ही परमेश्वराच्या मार्गात आहे तर सातापाताचा त्रास सहन केला पाहिजे, सातापाचाला सोडून आले पाहिजे. आणि आपण ते सोडून आलेलो आहे. देवता भक्ती सोडली, कर्म सोडले, आपले जे संस्कार असतात ते सोडले, आणि फक्त अनन्यभावी परमेश्वराला प्राप्त करण्याच्या उद्देशाने या परमार्गात आपण आलेलो आहोत. तर या परमार्गाला आल्यानंतरही आपल्याला अनेक गोष्टीच्या अडचणीला तोंड द्यावं लागतं. अशा पद्धतीनं परमेश्वराने आपल्याला हे तत्त्वज्ञान छोट्या छोट्या प्रसंगानुरूप दररोजच्या अनुभवाला आलेले उदाहरणं देऊन आपल्याला समजवलेलं आहे. यावरती नक्की प्रतिक्रिया आपल्या कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.